श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. उद्या गुरुवार आहे आणि आदल्या दिवशी मला स्वामींच्या प्रसादासाठी खपली गहूची खीर बनवणार होती. त्यासाठी मी आदल्या दिवशी असे गहू भिजत ठेवलेले आणि हरभरा डाळ थोडीशी भिजत ठेवलेली आणि शेंगदाणे पण भिजत ठेवलेले, कारण दुसऱ्या दिवशी मला स्वामींच्या प्रसादाला खीर बनवायचं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून मी नेहमीप्रमाणे उंबऱ्याची पूजा करून घेतली. या हळदीमध्ये मी गंगाजल आणखीन गुलाबजल असं घालून ते मिश्रण पातळ करून व्यवस्थित लावून घेते. त्यानंतरला मी दोन्ही साईडला अशा प्रकारे फुलं ठेवून घेतली आणि उंबरट्याला असा धूप दाखवला सुगंध आणि त्या साईडलाच ठेवून दिला. त्यानंतरला मी रांगोळी दोन्ही साईडला छोटे काढलेले, थोडं अंगणामध्ये काढलेले, थोडं तुळशीसमोर काढलेलं आणि असं बघा मी दाखवायले तुम्हाला. आणि तुळशीकडे सुद्धा वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं. मी तिथं छोटासा दिवा लावलेला आणि तिथं सुद्धा धूप वगैरे लावलेली. त्यानंतरला मी धूप घरभर सुद्धा दाखवते, कारण आपण देवपूजा वगैरे केल्यानंतर आपण घरामध्ये सुद्धा अशा प्रकारे धूप वगैरे दाखवल्याने नकारात्मक ऊर्जा वगैरे राहत नाही आणि घर अगदी प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी असं पूजा झाल्यानंतर सगळीकडं असं छान धूप वगैरे दाखवून घेते. त्यानंतरला मी देवपूजाकडे गेले आणि अशा प्रकारे माझी गुरुवारची स्वामी पूजा इथं झालेली तुम्ही बघू शकता. किती छान वाटते. मी स्वामींपुढे थोडेसे फळं ठेवून घेतली, पानविडा ठेवून घेतला आणि इथं एक छोटंसं कलश आणि त्यावरती नारळ ठेवून घेतलं. स्वामींना दूध साखर ठेवलं स्वामींपुढे, एक पाण्याचा ग्लास ठेवून घेतला आणि अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेला मी खीर बनवलं प्रसादसाठी आणि खीर खूप छान वाटत होती. खूप ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले मी. त्यानंतर संध्याकाळची अशा प्रकारे मी आरती करून घेतली. ओके गाईज, बाय. श्री स्वामी.